नमस्कार सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर बघा, शिवच्या पप्पाचा आत्ताच कॉल आला आणि त्यांनी फरमाईश केली की त्यांना छान अशी खिचडी खायची आहे. तर त्यांनी लगेच मला कॉल केला, म्हणे निकिता छान अशी खिचडी बनवून मला पाठव. आणि आज त्यांचा बड्डे पण आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. तर चला म्हणलं, त्यांना खिचडी बनवतीच आहे तर तुम्हाला पण ती रेसिपी शेअर करावी. तर पहिले मी इकडे वरती कुकर ठेवलं गॅसवरती, त्याच्यावर तेल टाकलं आणि तेल पण छानपैकी कडक झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकते आता मी मोहरी, जिरं, याला छान तडतडू द्यायचं. आणि इकडे बघा मी असा उभ्या काप करून घेतलेला आहे कांदा, तो पण आपला आता त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि जे मला खिचडी टाकायचं आहे ना, तर ते मी पहिले. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळे मी व्हेजिटेबल कट करून घेतलेले. तर त्यांना मिरची, टोमॅटो, बटाटो आणि वांग हे जास्त आवडतं खिचडीमध्ये. एकदम साध्या पद्धतीने बनवते आहे, जास्त मसाले पण टाकत नाही, काहीच नाही. आता जे वांगे आहे ना, तर माझे कट करायचे राहिले होते, पहिले ते कट करून घेते. तोपर्यंत आपला कांदा पण छान असा परतून जाईल. तर चला पहिले वांगे कट करून घेते. आणि आज आम्हाला शिवच्या पप्पाला गिफ्ट आणायला जायचं आहे बघा, गिफ्ट शॉपीमध्ये. आणि आज माझा भाऊ पण येतो आहे, तर आम्ही त्याला सोबत घेऊन जाणार आहे, कारण माझं थोडं कॉलेजचं काम पण बाकी आहे, ते पण आम्हाला आजच करायचं आहे. कारण की दररोज शिवच्या पप्पाला बिलकुल टाईम राहत नाही. तर चला तुम्हाला समोर अजून दाखवणारच आहे, पण पहिले ही रेसिपी पूर्ण बघून घ्या. छानपैकी लाल झाला, तर त्यानंतर मी सगळे व्हेजिटेबल त्याच्यात टाकून दिले. आणि आता टाकते बघा थोडीशी हळद, थोडी प्रवीण टाकते बघा 1.5 चमचा, छोटा चम्मच आहे त्याच्यामुळे. आणि लाल तिखट टाकलं 1 चमचा. हे पाणी आता याच्यामध्ये आपण टाकतो बघा, आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी. आणि वरून टाकायचं त्याला चवीनुसार मीठ. आता याला छान येईपर्यंत वरतून कोथिंबीर टाकून द्यायची. आणि इकडे बघा घेतलेली मी तांदूळ स्वच्छ पाण्याने आता बंद धुवून घेते. पिल्लू काय शिकवण आलं मामा, तुला मामा आले लगे उठली, आता झोपली ती ना तू, आता झोपली ती ना. खरं सांग, खरं सांग. अरे तिने जेवण केलं लगेच झोपी घातलं तिला. कोण आलं? मामा, मामा शिवचा असा 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 ते परत आजार. तर बघा इकडे किती छान खिचडी झालेली आपली. त्याला बघून तोंडाला पाणी सुटलं. आता तर ते 4-5 जण आहे बघा, त्यांना आपण आता खिचडी देतोय. मोकळं झालं ना. आणि इकडे बघा त्याच्यासोबत दिलेलं लोणचं, तेल टाकून दिलेलं बघा. त्याला काही त्याचं म्हणजे आमचं पण तेल आहे, त्याच्यात दिलेलं आहे मीठ आणि हातांना चमचा खिचडी घेण्यासाठी. तर त्याला मी एका पिशवीत पॅक करते. दिला बघा शिवच्या पप्पाला डब्बा. आणि इकडे बघा शिवचं त्याच्या मामासोबत चालले तर बॉल खेळणं आणि आजीसोबत गप्पा मारणं. तर आता आम्ही पण जेवण करतोय, तर या सगळेजण जेवायला आणि खिचडी खायला. भेटूया अजून समोर. तर अजून आपला व्हिडिओ काही संपला नाही, त्यामुळे स्किप करू नका. जेवण वगैरे करून आम्ही आलो बघा. आम्हाला जे सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी, म्हणजे शिवच्या पप्पाला गिफ्ट घ्यायला आणि माझं कॉलेजचं काम करायला. तर आमचं गिफ्ट घेऊन झालेलं आहे आणि कॉलेजचं काम पण झालेलं आहे बघा. आणि इकडे शिवच्या मामानी ऊसाचा रस ऑर्डर केला होता. मी तर काही ऊसाचा रस पित नाही, मला बिलकुल ऊसाचा रस आवडत नाही, मला फक्त ऊस खायला आवडतो. तर शिवच्या मावशीनी, शिवनी आणि शिवच्या मामाने पिलं बघा रस. आणि शिव बघा कशी ऊसाचा रस पिती. तिला तिच्या मामाने पहिल्यांदाच दिला, तरी तिने बघा तिला एवढा आवडला होता ऊसाचा रस खूप. शिवाशी काय पिऊ लागली?
अरे बाहेरची वस्तू जास्त आवडते सुंदर ना. अगं बाई एवढे मोठे ऑर्डर तुझं. अगं तो नाही चालला, तो नाही आपल्याला मग मानाला चालला. तुला बिस्किट खायचे ना, तू दुकानात चालला. मग दुकानात चालला का बाई मामा. आपल्याला नाही जायचं का बाई आत्ता, आपल्याला नाही जायचं. चालला मामा आता. रुमाल शिव बाय कर. बाय कर ना. मस्त टिकली का तो काढून घेते शिव. हां मस्त टिकली दे इकडं. मस्त टिकली दे ना. चालला तर मामा चालला. मस्त टिकली दे ना. बाय शू. चालली मामासोबत जा. आजीकडे नाही म्हणतो जाऊ द्या. आम्ही चल घरात. चल ग आपण चल ग घरात. चल कशाला बशील आधी. मग आणायला चालला देऊ. आपली गाडी आपण जाऊ आपल्या गाडीवर येणं म्हणा. तू पुढं आहे आम्ही आलो. अरे मम्मी येऊन ये लवकर. अगं मग आणायला गेला देव. काय आलं. काय झालं. काय झालं. डबल बघा शिवला किती समजतंय तिचा मामा चालला म्हणून. आणि त्याला आम्ही बोललो होतो की थांब म्हणून, पण त्याला पण थोडं काम होतं त्याच्यामुळे त्याला वापस जायचं काम पडलं. त्यानंतर पटापट लगेच स्वयंपाक करून घेतला, कारण की ऑलरेडी उशीर झाला होता आम्हाला तिथून यायला आणि कॉलेजलाच खूप उशीर लागला होता मला. तर तिथून आल्याच्यानंतर लगेच स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आरतीला आलो, कारण की आज आमची आरती होती. तर आई करते बघा समोर आरती. भरपूर दिवसापासून इच्छा होती महाराजांची आरती घ्यायची आणि महाराजांना नैवेद्य बनवायचा, पण भेटतच नव्हती कारण की खूप सेवेकरी होते ना त्यामुळे. आणि सहज आई म्हणाल्या की आम्हाला सोमवारची आरती पाहिजे. आणि आईला माहीत पण नव्हतं की सोमवारी शिवच्या पप्पाचा बड्डे येतो म्हणून. आणि बड्डेच्या दिवशीच आम्हाला आरती मिळाली. तर बघा आरतीहून आल्याच्यानंतर आम्ही लगेच तयारी करून घेतली. तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने डेकोरेशन दाखवते बड्डेचं. तर बघा तिथून आल्याच्यानंतर एक छोटंसं डेकोरेशन केलं आम्ही. तर इथे खुर्ची ठेवलेली आहे, इथे छोटासा स्टूल आहे, त्याच्यावर केक ठेवलेला आहे. कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन. खरं तुम्हीच उशीर आले ना, तुम्हाला सुट्टी घ्या म्हणलीत मी आज. केक दाखवा यांना आता. थांबून तुम्हाला दाखवतो ना. चला आता केक बघून घ्या. शिवच्या पप्पाच्या पहिले तुम्ही थांबा ना. आम्ही काढतोय ना. थांबा तुम्हाला गडबड आहे. थांबा ना. डोळे लावा. हो डोळे लावा. थांब मी ठेवते. काढ ग शिव. काय आज दाजीवर सुनासं. हा ठेव. तर असा मी केक आणला, साधा सिंपल. शिवला तर लगे लय आवडला, हिला तर लय आवडला केक, लय आवडला. पप्पा सांगू राहिली का. पप्पा सांगते ती कसं डेकोरेशन केलं मम्मीने. तर चला आता आपण केक कट करू. तिने खाल्ला पण कमी केला.
आपल्या पिल्लूला असं करायचं चकना भाजी बघा इकडं शो इकडे बघ शो मम्मीकडे बघ चकना भाजी बच्चा मागच्या पोटात होता फॅमिली फॅमिली कुटुंब आहे द्यायचं बरं तुला बा तुला नाव दिली हा तू वरती बघ असं कपाळ देते का कपाळ लावून बॉल फिरवून घ्यायचं हा पाहिजे तुला बाय 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 बस बसते जास्त पप्पाचा बर्थडे मागच्या दिवस तू कुठे होती पेट में था तू मेरे आई बा इकडं केक आवडतो तिला लय आवडतो दाजी इकडे बा इकडे वरती बघा ना थांबा इकडे मावशीकडे बाय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे शू तू कर हॅपी बर्थडे पापा हॅपी बर्थडे म्हणा एवढं दे छोटं केक तिकडे कोण आणले ते बाबा यानी कोण इकडे बाय कसं तू खायचा याच्यातलं यालाच आपला पा इकडं पप्पा केक खावा तू खायचा जमलं खाल्लं लगेच देऊन टाकते लगेच दात पाय ते तर सगळ्यांनी शिवच्या बाप्पाला केक वगैरे खाऊ घातला आणि छान असे त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, थोड्याफार गप्पा वगैरे मारल्या. आणि हे फोटो तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा. आजचा ब्लॉग कसा होता हाही मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि मी छोटंसं डेकोरेशन केलं, हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. शिवच्या पप्पाला तर खूपच आवडलं. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.